नागपुरातील प्राचीन श्री पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। विशेष म्हणजे यंदा मंदिरामध्ये तब्बल 17,000 नारळांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। मंदिराचं प्रवेशद्वार, सभामंडप या सर्वच परिसरामध्ये तब्बल 17,000 श्रीफळांनी ही आरास करण्यात आलेली आहे। सुमारे महिनाभर ही आरास तयार करण्यासाठी अवधी लागलेला आहे। नारळाची आरास बांधण्यासाठी मौली या धाग्याचा वापर केलेला आहे। उत्सव झाल्यानंतर हा नारळ प्रसाद स्वरूपामध्ये भक्तगणांना दिला जाणार आहे। प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये करण्यात आलेली ही आकर्षक अशी श्रीफळांची आरास तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। पाहूयात। नागपुरात श्रीरामनवमी शोभायात्रेचा जबरदस्त असा उत्साह असतो आणि पोद्दारेश्वर राम मंदिरात तर लाखो रामभक्त दर्शनासाठी पोहोचत असतात। पण यंदा पोद्दारेश्वर राम मंदिरातील एक चित्र वेगळं असं पाहायला मिळेल। आपण बघू शकतो हे संपूर्ण सभामंडप जे आहे ते पूर्णपणे श्रीफळांनी सजावट करण्यात आलेलं आहे। तब्बल 15,000 श्रीफळ म्हणजे अर्थात नारळ या संपूर्ण परिसरामध्ये या सभामंडपामध्ये लावण्यात आलेले आहे आणि प्रत्येक जे नारळ आहे ते धाग्यानी म्हणजे गंडा असतो त्या प्रकारच्या धाग्यानी पूर्ण बांधून मौली धागा जो म्हणतो त्यांनी बांधून ठेवलेला बघू शकतो आपण। खरं तर पोद्दारेश्वर राम मंदिराचा वेगळा असा इतिहास आहे। श्रीरामनवमीची शोभायात्रा असते त्याचा वेगळा असा इतिहास आहे। 5 ते 7 लाख लोक संपूर्ण शोभायात्रेत सहभागी होत असतात। राम मंदिरात सुद्धा 2 दिवस अगदी हजारो भक्तांची रीघ लागलेली असते आणि जेव्हा ते दर्शना करता येतील तेव्हा श्रीफळची संपूर्ण आरास या परिसरात दिसेल सभामंडपात आणि त्यानंतर गर्भगृहामध्ये श्री रामलल्लाचं दर्शन सुद्धा ते घेऊ शकतील। आपल्यासोबत राम भक्त आहे, कशा पद्धतीने ही सजावट केलेली आहे, काय वैशिष्ट्य आहे, प्रवीणजी राम भक्त आपल्यासोबत आहेत, रामसेवक म्हणू आपण त्यापेक्षा। किती दिवसात ही संपूर्ण आरास सजवलेली आहे रामसेवकांनी आणि किती रामसेवक होते? आपल्याकडे 35 ते 40 जे रामसेवक होते। आम्ही कल्पना केली की लोकांपर्यंत एक चांगला मेसेज झाला पाहिजे की जे आपला श्रीफळ न मौली धागा ज्याला आपण गंडा म्हणतो मराठीत, त्यांनी आपण हे 16 ते 17,000 नारळ वापरून मंदिरची सजावट जे आहे जे सात्विक सजावट आहे, कारण की बाकीचं फुलांचं देखावा हे बाकीचे लोक करतात, पण आपण बी यावर्षी सर्वांच्या मनात होतं की देवाचं मंदिर असल्यामुळे आपण देवांसाठी काहीतरी श्रीफळ, त्याला तेव्हा श्रीफळ म्हणले जाते म्हणून श्रीफळची आपण जो देखावा केलेला आहे। आणि मंदिरातले 30 कार्यकर्ता 30 ते 45 दिवसापासून हे मेहनत करून राहिले। याच्यात बाहेरून आलेला कोणताही कलाकार नाही आहे। मंदिरमध्ये आमच्याकडे 900 कार्यकर्त्यांचं सेवा दल आहे। शोभायात्रेनंतर आमच्याकडे महाप्रसाद असतो, ज्या दिवशी पुरस्कार वितरण असते त्याच्यानंतर आपण नागपूरच्या साऱ्या लोकांना बोलावतो, महाप्रसाद असतं। 30-40 हजार लोकांचा महाप्रसाद असतो। तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाला आलेले आहे त्यांना प्रसाद म्हणून एक श्रीफळ त्यांना द्यायचं, असं मग आम्ही निर्णय घेतला। झी मीडियासाठी अमर काणे, नागपूर।